हे अस्थिकुंड आहे ना, हे रामाने बाण मारून जटायू पक्षी होते ना, त्याची अस्थि इथं आणलेले असतात. इथं आल्यावर माणसाचा उद्धार होतो. ते रडते, जी असूरची फुलं झालेली आहेत ते फक्त वसंत ऋतूमध्येच असतात. पहिल्यांदा माणसाच्या अंगात करून नाही होता ना, त्या 3 दिवस आंघोळ केली का बरा व्हायचा. संभाजीराजे आहेत ना, जेव्हा मरोपंताला त्या पाचांना हे हातीच्या पायाजवळ तुळतात ना, शिळा त्या ठिकाणी जटायू पक्षाचे पंजाचे ठसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हे आपण आता पाहणार आहोत. जटायू आणि रावण यांच्यामध्ये एक भीषण युद्ध झालं होतं. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा हो शुभम गणेश मोकल. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपली रायगड आपले महाराष्ट्र. म्हणजे आजचा व्हिडिओ खूप स्पेशल असणार आहे, कारण की आपण आज ज्या ठिकाणी आलेलो आहोत त्याचा थेट संबंध रामायणासोबत जोडला जातो. आणि हे ठिकाण वसले आहे ते रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उद्धर या ठिकाणी. आपण आलेलो आहोत उद्धर या ठिकाणी, आणि या ठिकाणी श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर आहे, ज्याचा थेट संबंध रामायणासोबत जोडला जातो. कसा ते आपण या संपूर्ण व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत. ते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात आधी आपण जाणून घेणार आहोत जो नवीन रामेश्वर मंदिर आहे, जे की उद्धर गावापासून 1 किलोमीटर पुढे आहे. तो नवीन रामेश्वर मंदिर आपण एक्सप्लोअर करणार आहोत. त्यानंतर आपण जे मुख्य रामेश्वर मंदिर आहे, म्हणजे वरची डोंगरावरचं ज्या टेकडीवरती मंदिर आहे, ते मुख्य रामेश्वर मंदिर आपण या व्हिडिओमार्फत पाहणार आहोत. मंडळी, उद्धर रामेश्वर येथे यायचं असेल तर नागोठण्यापासून पुढे वाकण फाटा ते पाली मार्गावर तब्बल 19 किलोमीटर अंतरावर उद्धर श्री क्षेत्र रामेश्वर हे मंदिर बसलेले आहे. निसर्गाच्या सानिध्यात हिरव्यागार झाडांमधून तसेच अंबा नदीच्या किनाऱ्यापासून जाणार हा सुंदर असा रस्ता. आज आपण ज्या ठिकाणी जाणार आहोत ते ठिकाण सुद्धा असंच हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेले आहे. श्री क्षेत्र रामेश्वर सोबतच या परिसरात अष्टविनायकांपैकी 8वा गणपती म्हणजे पालीचा श्री बालालेश्वर गणपतीचं मंदिर सुद्धा पाहायला मिळतं. जर तुम्ही मुंबईहून कोकण रेल्वेने येत असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन नागोठणे हे आहे, आणि जर मुंबई खोपोली मार्गे येत असाल तर जवळचे रेल्वे स्टेशन खोपोली आहे. बाय रोड यायचं झालं तर मुंबई गोवा महामार्गापासून वाकण फाट्यामार्गे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. तसेच खोपोलीकडून यायचं झालं तर खोपोली पाली मार्गे तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. मित्रांनो, आता आपण येऊन पोचले ते उद्धर फाट्यावरती, म्हणजे उन्हेरे कुंड ज्या ठिकाणी जातो. आपल्याला ह्या बाजूने जायचं, समोरून एस टी सुद्धा येते, आणि हा सरळ रोड थेट पालीच्या दिशेने निघालेला आहे. तर आपल्याला आता डावीकडे जायचं आहे, जिथे उन्हेरे कुंड आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे ते म्हणजे श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान. तर चला जाऊया. पण या ठिकाणी थोडं पुढे आल्यानंतर एक आपल्याला बोटसुद्धा लावण्यात आलेले आहे. आपण पाहू शकता श्री क्षेत्र रामेश्वर देवस्थान उद्धर, आणि सरळ हा रोड गेलेला आहे तो म्हणजे पाली खोपोली रोड. आपण मागे श्री दुर्ग सरसगडसुद्धा पाहू शकता, आणि त्याच्यात कुशीत वसलेले पाली हे ठिकाण. आपण येताना जर आपल्याला वेळ असला तर नक्कीच आपण श्री बालालेश्वरच्या दर्शनासुद्धा जाऊ. मात्र आपल्याला आता ह्या दिशेने जायचं आहे. या उद्धर परिसरातील पावसाळ्यातील प्रमुख आकर्षण म्हणजे कवेली डॅम आणि पडसरे धबधबा. आपण आता उद्धर गावामध्ये पोहोचले, आणि समोर एक बॅनरसुद्धा पाहू शकतो. आता आपल्याला गावापासून उजवीकडे हा जो रस्ता चालला, ही जी गाडी चालली, या दिशेने आपल्याला जायचं आहे, जिथे मूळ देवस्थान आहे श्री क्षेत्र रामेश्वर महादेव. आपण आता मंदिरापाशी पोचलो आहे. जे नवीन मंदिर आहे आताचं, त्या ठिकाणी आपण पोचले. असा संपूर्ण परिसर असणार आहे, आणि या ठिकाणी एक स्मशानभूमी पाहू शकता. आणि आपण रोड साईडून आलो ते इथे एक स्मशानभूमी आहे, पुढच्या बाजूला एक स्मशानभूमी आहे. अशा लाईनमध्ये 3 ते 4 स्मशानभूमी आहेत. हा समोरचा असा परिसर आहे आपला, असा संपूर्ण अतिशय सुंदर आणि शांत असा परिसर आहे. तर आपण जाऊया मंदिरामध्ये, पाहूया कशा प्रकारे हा मंदिर आहे. उद्धर रामेश्वर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर रामायणातील एक महत्त्वपूर्ण घटनेचा जिवंत साक्षीदार आहे. रावण जटायू युद्धाच्या आठवणी, जटायूच्या त्यागाची प्रेरणा आणि निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर भाविकांना आध्यात्मिक समाधान तर देतेच, पण पर्यटकांना सुद्धा अविस्मरणीय अनुभव देते. योग्य विकास आणि प्रचार झाल्यास हे ठिकाण रायगड जिल्ह्याच्या पर्यटन नकाशावर नक्कीच उजळून निघेल, यामध्ये तीळ मात्र शंका नाही.
टॉमी सुद्धा आलेला आहे. तर आपण मंडळी हे जे रामेश्वर मंदिर आहे याचं संपूर्ण मंदिर परिसरात आलेलो. समोरचा सभा मंडप आहे आणि आतमध्ये शिवलिंग आहे, आपण ते सुद्धा दाखवणार आहोत. त्याआधी नंदीची मूर्ती, गणपती बाप्पा, या ठिकाणी सुंदरसा चौथरा आहे आणि गणेशपट्टी सुद्धा पाहू शकता. तर मंडळी आता आपण आलेलो आहोत ते श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर या ठिकाणी आणि आपल्यासोबत बाबा आहेत. बाबा तुमचं नाव काय? दत्तात्रय महाराज येतात. ओके. आणि आता आपल्याला बाबा या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे आणि या मंदिराची संपूर्ण जी कहाणी आहे, जो इतिहास आहे तो संपूर्ण बाबा आपल्याला सांगणार आहेत. तर बाबा सांगा. हां, इथं इतिहास असा आहे की दशक्रिया विधी इथं होती. दहावे सगळे आपले हे पनवेल पनवेल हा सगळा रायगड गेला इथे ते दशक्रिया विधीसाठी. कारण काय माहिती आहे, हे अस्थिकुंड आहे ना, हे रामाने बाण मारून जटायू पक्षी आहे ना त्याची अस्थि इथं आणलेले असतात आणि त्याच्या पाय हा इथं अस्थीचं विसर्जन होतं. हा इथं महत्त्व हा उद्धार जाऊनचा इथं आलेल्या माणसाचा उद्धार होतो. वरती काही रावण सीतामाईला पळतो ना, कुठनं पंचवटीमधून तो ह्या मार्गे नेतो ना, तर ह्या मार्गे तिथं तो रामाचा भक्त असतो कोण जटायू पक्षी, तो त्याला तिथं भेटतो. त्या दोघांचं युद्ध चालू होतं कारण सीतामाईला पळून नेण्याचा तो प्रयत्न करतो ना, त्या दोघांचं युद्ध चालू होतं. त्यावेळेला तो बोलतो तुझा मरण कशावर आहे, तो बोलतो माझं मरण पंख छाटली तर माझं मरण आहे. रावण खोटा बोलतो, तो म्हणजे डाव्या पायाचा अंगठ्याला तोच मार्काने मरत, तर तो काही मरत नाही. हे जटायूचे पंख छाटतो, तो तडफडत तिथं राहतो आणि नंतर तो सीतामाईला घेऊन जातो. तो वसंत ऋतू असतो. वसंत ऋतूमध्ये त्यावेळेला ते दोघांचं युद्ध चालू असतात, ते रडते. जी आसुरीची फुलं झालेली आहेत तिथे, ते फक्त वसंत ऋतूमध्ये जातात, एरवी नसतात. आणि नंतर काय झालं तर तो रावण पळवतो त्याला, त्या राम लक्ष्मण तिथे येतात. त्यावेळेला त्याला भेटतात. तो भेटतो तो सांगतो का सीतामाईला रावणाने लंकेला पळवली. त्यावेळेला त्याला मोक्ष तिथे जातात, पाणी पाहतात. कातलामध्ये बाण मारतो राम आणि त्याला पाणी पाहतो. ती सीन तिथे दाखवली बघा, तिथं सीन दाखवली. कातलामध्ये पाणी त्याला पाचतो आणि त्याला मोक्ष देतो. तिची हाडकं इथं आणतो, तो इथं बाण मारतो जागेवर. ह्याच्यात बाण मारून तिची हत्ती इथं विसर्जन करतो. आणि नंतर इथून राम लक्ष्मण जातात कुठं माहिती आहे, इथे 7 उन्हेरे कुंड आहे, तिथं 2 बाण मारतात. गरम पाण्याचे कुंड करतात. पहिल्यांदा माणसांच्या अंगात करून नाही ठेवतात ना, त्या 3 दिवस आंघोळ केली का बरा व्हायचा. आम्ही जायचो स्वतः तिथं. आणि नंतर मग ते लंकेला जातात. तिथे गरम पाण्याचे कुंड आहे, 7 किलोमीटर आहे इथून उन्हेरे. आणि आपले संभाजीराजे आहेत ना, जेव्हा मरोपंताला त्या 5 ह्याला हातीच्या पायाकडे तुळतात ना, तो औंढेगाव इथे आहे. हा ओके. तर त्यांना ना हातीच्या पायाकडे तुळतात आणि तेव्हा तेव्हा मनस्थापना होते. तेव्हा ते त्या देवळामध्ये राहून 8 दिवस राहतात बायका पर घेऊन वरच्या वरती. तेव्हा त्यांचं मन शांत होतं, तेव्हा जातात निघून. ओके. संभाजीराजे ही एवढी हकीकत आहे, या तथ्यामध्ये सगळी हकीकत आहे. आणि हा वड आहे ना आमचा, हा 300-350 वर्षाचा आहे. किती जुना आहे? 300-350 वर्षाच्या पूर्वीच आहे. ओके. पांडवाच्या काळातला बोला तुम्ही. 1600 काहीतरी आता होता माझ्या लक्षात. संपूर्ण परिसर तुम्ही पाहू शकता आणि नेहमीच इथे दररोज बाहेरून येत असतात ना दशक्रियासाठी. दशक्रिया सगळे लोक येतात इथे. ओके. आणि अग्नी देण्याचं पण काम होतं काय? माहिती आहे अग्नी देतं, अग्निसंस्कार. अच्छा, हे इथल्या गावाचे आहेत सगळे 7 3-3 की 2.5 किलोमीटर खांद्यावर आणतात. ओके. सगळे लोक इथं काय माहिती, ही नदी ती नदी येते आणि ते संगम होतो. आणि हा रामेश्वर देवस्थान आहे. कुठली ही नदी? कुठली? ही बाणगंगा. रामाने पाडला ना जटायूपेक्षाला पाणी कातलामधून, कातलामध्ये बाण मारून पाडलेलं ही नदी बाणगंगा. वरून येते वरना तिथनाच तो तुम्ही जाणार ना मंदिराला, तिथं जा, तिथं आहे. हा, पाणी 12 महिने तेवढ्या भागात कुठे. चालेल, मला खूप खूप धन्यवाद बाबा. मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो ज्या ठिकाणी अस्थि विसर्जन कुंड आहे आणि खूप महत्त्व आहे या जागेला. कारण की ही जी जागा पाहतात ना तुम्ही,
आजूबाजूच्या परिसरातून किंवा दूरदूरून येणारी मंडळी म्हणजेच मुंबई, ठाणे, रायगड, पुणे येथून बरीचशी मंडळी येत असतात या ठिकाणी अस्थि विसर्जनासाठी. आणि बाजूला तुम्ही पाहू शकता ही बाणगंगा नदीसुद्धा आहे. पण मात्र अस्थि या बाणगंगा नदीमध्ये विसर्जन न करता या कुंडामध्ये केली जाते. अशी आख्यायिका आहे की या कुंडामध्ये अस्थि टाकल्यानंतर त्या अस्थींची माती होते संपूर्ण. तुम्ही पाहू शकता एक अगदी छोटासा हा चौकोनी हे कुंड आहे आणि त्याच्यामध्ये जेव्हा अस्थि आपण टाकतो त्यावेळी त्याची संपूर्ण माती होते. आणि अजूनसुद्धा हे कुंड जसंच्या तसं आहे तुम्ही पाहू शकता. आणि या ठिकाणी असं म्हटलं जातं की ज्याप्रकारे आपण माहिती ऐकली की या ठिकाणीसुद्धा बाण मारला होता. त्यामुळे या ठिकाणी ज्या कोणा व्यक्तीची अस्थि टाकली जाते त्याची या ठिकाणी माती होते आणि निचरा होतो त्या अस्थिचा. अजूनसुद्धा पाहू शकता या अस्थि हा घाट आहे जो हा कुंड आहे हा अजिबात भरलेला आपल्याला कधीच दिसणार नाही. त्यामध्ये जेव्हा अस्थि जाते मृत व्यक्तीची अस्थि जाते तेव्हा त्याचं माती आणि पाणी होण्याचं काम या ठिकाणी होतं. असे हे पवित्र ठिकाण रामेश्वर. या ठिकाणी अशी भरपूर विस्तृत अशी जागा आहे आणि झाडसुद्धा आपल्याला बाबांनी सांगितली माहिती अगदी भरपूर जुनं झाड आहे. या ठिकाणी वडाचं झाड पाहू शकतो 350 वर्षे बाबा म्हणत आहेत एवढं जुनं हे झाड आहे वडाचं. आणि या ठिकाणी दावा केला जातो जवळपास 10 ते 15 फुटीची दीपमाळ असणार आहे. ही दीपमाळ आहे. कधी लावतो ती? दीपावलीमध्ये. ओके. आणि महाशिवरात्रीला वगैरे? ओके. या ठिकाणी धावा वगैरे केला जातो, मुंडन वगैरे केलं जातं आणि अगदी हिंदू धर्मसंस्कृतीप्रमाणे या ठिकाणी संपूर्ण विधिवत सर्व या ठिकाणी क्रिया केल्या जातात. आपल्यासोबत हे दादा आहेत, यांनीसुद्धा आपल्याला चांगली माहिती दिली या मंदिराबद्दल. दादा तुमचं नाव काय? किरण अनंत लहाने. तुम्ही उदरगावचे? ऑफिसमध्ये कार्यरत असतो. ओके. तुम्ही याच गावचे आहेत? ओके. किरण दादा होते आणि बाबा होते. बाबा तुमचं नाव काय विसरलं? दत्तात्रय बाबा. अगदी छानपणे आपल्याला माहिती या संपूर्ण मंदिराची मिळाली. अगदी आपल्या जवळ असलेले संपूर्ण ठिकाण आपल्या रायगड जिल्ह्यातलं हे पवित्र ठिकाण. जर तुम्हाला या ठिकाणी यायचं असेल तर तुम्ही कधी येऊ शकता ना? आठवड्यावर बंद नसतं ना मंदिर? नाही, बंदी नसतो. तुम्ही कधी आठवड्याच्या 7 दिवस तुम्ही या ठिकाणी येऊ शकता. आणि जर तुम्हाला कुठले कार्य करायचे असेल, कुठली विधी करायची असेल ती सुद्धा करू शकता. आपण या ठिकाणी नारायण नागबळीसुद्धा होते ना? ओके. ज्या पद्धतीने या ठिकाणी नाशिक त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जी विधी होते नारायण नागबळीची त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा विधी होते. तर ज्याला कोणाला यायची असेल, कोणत्या प्रकारची शांती वगैरे करायची असेल, नक्षत्र शांती करायची असेल त्यांनीसुद्धा या ठिकाणी येऊ शकता. खूप खूप धन्यवाद दादा. धन्यवाद मंडळी. आपण आता हे नवीन रामेश्वर मंदिर आपण संपूर्ण एक्सप्लोअर केलं. कसं वाटले नक्कीच व्हिडिओला लाईक करा. आता आपण इथून जाणार आहोत थेट जे जुनं जे मुख्य श्री रामेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी आता आपण जाणार आहोत. म्हणजे या मागच्या बाजूला जे तिकडे त्या ठिकाणी ते मुख्य मंदिर वसलेलं आहे. तर आपण त्या पवित्र ठिकाणी जाणार आहोत. यूट्यूबच्या व्हिडिओसाठी आलेलो आहे. मी चालू आहे मंदिरामध्ये. रामेश्वराचं मंदिर आहे ते ना मग तिथेच कुठेतरी आहे ते वॉटरफॉल.
मित्रांनो आता 2 मिनटं मी थांबलो होतो कारण की इतका सुंदर रस्ता, इतकी शांतता आणि समोरचं असं दृश्य, ते छान नजारा आहे. आता आपल्याला या बाजूने जायचं सरळ. ऑलमोस्ट आपण पोचलो वरच्या बाजूला. मित्रांनो आता आपण येऊन पोचलो होते शिरसेवाडी या ठिकाणी. या ठिकाणी आल्यानंतर आपण मागून आलो आणि सरळ जो की शिरसेवाडीला गेले. आपल्याला आता या ठिकाणी वरच्या बाजूने जायचं आहे, म्हणजे इकडून आलो होतो आणि आपल्याला आता वरच्या बाजूने जायचं आहे. असे तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं या ठिकाणी बोर्ड पाहायला मिळेल. सरळ जर तुम्ही गेलात तर गावामध्ये जाल. आता ह्या बाजूने आलो इकडून आणि सरळ हा रोड वरच्या बाजूने गेलेला आहे आणि आपल्याला आता ह्या उजव्या बाजूने जायचं आहे. या ठिकाणी मी बोर्ड पाहिला, श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिर, मात्र बोर्ड पडलेला आहे आणि समोर आपल्याला मंदिर दिसते. त्या ठिकाणी मजल दर मजल करत डोंगराचा एक टप्पा पार करून आपण येऊन पोचतो श्री क्षेत्र रामेश्वर महादेव मंदिरापाशी. या ठिकाणी पार्किंगसाठी भरपूर जागा आहे. तुम्ही 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर या ठिकाणी पार्क करू शकता. मंडळी, रामायणानुसार जेव्हा रावण सीतामातेला घेऊन लंकेच्या दिशेने जात असतो तेव्हा याच ठिकाणावर असं म्हटलं जातं की जटायू पक्षीने रावणाचा पिछा केला होता आणि जटायू आणि रावण यांच्यामध्ये एक भीषण युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये जटायू पक्षी या ठिकाणी जखमी अवस्थेत पडले होते आणि सीतामातेच्या शोधामध्ये प्रभू श्री राम आणि प्रभू श्री लक्ष्मण या ठिकाणी पंचवटी ते हा संपूर्ण परिसर जेव्हा जात असताना त्यांची भेट होते ते जटायू यांना. तेव्हा जटायू प्रभू श्रीराम यांना सांगतात की रावण लंकेच्या दिशेने या दिशेने सीतामातेना घेऊन गेले आणि तिथेच जटायू आपले प्राण सोडतात. त्यामुळे प्रभू श्रीराम आणि प्रभू लक्ष्मण या ठिकाणी जटायू याचं जे दशक्रिया विधी असते ते या ठिकाणी पार पडतात आणि जटायूचा या ठिकाणी उद्धार होतो. म्हणूनच या जागेला उद्धर असं नाव पडले जाते. हे मुख्य मंदिर आहे. आता आपण मुख्य मंदिर पाहणार आहोत. श्री क्षेत्र रामेश्वर असं म्हणतात. या मंदिराचे वय किमान 300 वर्ष, कदाचित त्याहून अधिक असू शकतं. मंदिराच्या सभामंडपासमोर 10 मीटर उंचीची दीपमाळा आहे आणि या मंदिराच्या भिंतीवर विविध देवींच्या मूर्ती कोरलेल्या आहेत. हे मंदिर पूर्व पश्चिमाभिमुख असून उजव्या बाजूस काळभैरवाचे स्थान आहे, जिथे सर्पदंश झालेल्या लोकांना आणले जाते. श्रद्धाळूंना विश्वास आहे की येथे सर्पविष उतरते. उद्धर रामेश्वर परिसर हिरवागार जंगल, स्वच्छ हवा आणि शांत वातावरणाने भरलेला आहे. पावसाळ्यात येथील दृश्य अधिकच मोहक होते. आपण आता मंदिरापाशी आलेलो आहोत. या ठिकाणी विस्तृत अशी जागा आहे, आपण पाहू शकता. म्हणजे या बाजूने मंदिर आहे. अगदी जुन्या पद्धतीचं मंदिर आहे. लाकडी बांधकाम तुम्ही पाहू शकता आणि आता मागून पत्र्याची शेड सुद्धा बनवण्यात आलेली आहे आणि संपूर्ण दगडी मंदिर आहे. या ठिकाणी चौकटीला गणेशपट्टी सुद्धा पाहू शकता. हर हर महादेव. मंदिराच्या आतल्या बाजूला या ठिकाणी 2 नंदी पाहू शकता तुम्ही. त्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला गणपती बाप्पाची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला कदाचित मारुतीरायाची मूर्ती आहे कमरेवरती हात ठेवून. ठिकाणी पुण्याचा दरवाजा आहे आणि असा मुख्य मंदिराचा गाभारा.
शिवलिंगाच्या पाठीमागे सुद्धा 2 मूर्त्या आपण पाषाणी मूर्त्या पाहू शकता या ठिकाणी. आणि एक विशेष बाब म्हणजे या ठिकाणी गोमुख सुद्धा आहे. तिथून थेट पाण्याचा विसर्ग या मुखामार्गे या ठिकाणी खाली जाऊन गंगेला मिळतं. असे संपूर्ण गाभाऱ्याचा परिसर तुम्ही वर घुमट सुद्धा पाहू शकता. म्हणजे इथे आल्यानंतर मला एक महत्त्वाची गोष्ट कळली, ती म्हणजे या मंदिरामध्ये हे जे माझ्या मागे जे तुम्ही 2 नंदी पाहतात, त्यामध्ये एक नंदी फिक्स नंदी आहे आणि एक नंदी अगदी त्या फरशीवरती ठेवण्यात आलेला आहे. मात्र असं म्हटलं जातं की जर तुम्ही हे नंदी उचललं तर तुमच्या मनोकामना, तुमच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होतात. आता आपण आतल्या बाजूने पाहून झाले. आता बाहेरची बाजूसुद्धा मंदिराच्या गोल एक प्रदक्षिणा मारूया, पाहूया. अशा प्रकारे हा मंदिर आहे. या ठिकाणी सुद्धा एक छोटंसं शिवलिंग तुम्ही पाहू शकता. पण सुद्धा परिक्रमा तर करणार नाहीत कारण की महादेवाचं मंदिर आहे, त्यामुळे आपण अर्ध्यावरूनच फिरून येणार आहोत. मित्रांनो, मुख्य मंदिराच्या मागच्या बाजूला आपण पाहू शकता ज्या संपूर्ण भिंती आहेत मंदिराच्या, त्यांना देवी देवतांचे या ठिकाणी मूर्ती लावण्यात आलेल्या आहेत. आणि सुंदर असा परिसर. या ठिकाणी CCTV कॅमेरा सुद्धा लावण्यात आले. मंदिराच्या चारही बाजूला आपण कॅमेरे पाहू शकता, त्यामुळे सुरक्षासुद्धा खूप या ठिकाणी चांगल्या पद्धतीने ठेवली आहे. आणि स्वच्छतासुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. अगदी जांभा दगड या ठिकाणी एक कंपाऊंड बांधण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी झाडंसुद्धा लावण्यात आलेली आहेत, रोपं लावले आहेत, काही फुलझाडेसुद्धा आपण या ठिकाणी पाहू शकता. असा संपूर्ण परिसर. भारतीय पुराण कथांमध्ये अनेक स्थळे अशी आहेत जी केवळ धार्मिकदृष्ट्या नव्हे तर ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्याही अमूल्य ठरतात. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील उद्धर रामेश्वर हे असेच एक अद्वितीय ठिकाण आहे. वाल्मिकी रामायणातील रावण जटायू युद्धाचा साक्षीदार असलेला हा डोंगर आजही दंडकारण्याच्या आठवणी जागा करतो. निसर्ग, श्रद्धा आणि इतिहास यांचे अप्रतिम मिश्रण असलेले हे स्थळ आजही पर्यटक आणि भाविकांना आपल्याकडे खेचते. महाशिवरात्रीला या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते. तसेच श्रावण महिन्यात सुद्धा दर श्रावणी सोमवारला येथे शिवभक्तांची मांदियाळी लागते. आपण आता रामायणाचा संदर्भ सांगणार हे मंदिर पाहिलं, प्राचीन मंदिर पाहिलं आपण. आता आपण रामायणाचा दुसरा संदर्भ असणार आहे, जे या ठिकाणचं मुख्य आकर्षण आहे ते म्हणजे ज्या ठिकाणी मी कसे म्हटलं होतं की जटायू पक्षाने या ठिकाणी जीव सोडला होता. पण जेव्हा या ठिकाणी रावण आणि जटायू पक्षाचं या ठिकाणी युद्ध चालू होतं, तेव्हा या ठिकाणी एक अशी शिळा आहे, त्या ठिकाणी जटायू पक्षाचे पंजाचे ठसे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. ते आपण आता पाहणार आहोत, कारण की हे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे या संपूर्ण ठिकाणाचं. तर आपण आता त्या ठिकाणी जाणार आहोत. तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे की कशा पद्धतीने त्या शिलावरती जटायू पक्षाचे पंजाचे निशाण आहेत ते तुम्हाला मी दाखवणार आहे. हे जे आपण मंदिर पाहतात ते मूळ मंदिर नाही, कारण की या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार झालेला आहे. आधी थोडंसं पडक्या अवस्थेमध्ये होतं, मात्र त्यानंतर असं म्हटलं जातं की शके 1664 शके 1664 या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी याचं उदाहरण म्हणजे या ठिकाणी एक पाटी लावण्यात आलेली आहे. ज्यावेळी जीर्णोद्धार झाला असेल त्यावेळी या ठिकाणी एक
ची आपण एक संस्कृत भाषेमध्ये एक पाटी पाहू शकतो. मला आता ती पाटी संस्कृत भाषेमध्ये आहे, त्यामुळे वाचता तर येणार नाही, मात्र जे इतिहासकार आहेत, इतिहास अभ्यासक आहेत, ते नक्कीच याचं विश्लेषण सांगू शकतात, याचा संदर्भ सांगू शकतात. मात्र मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. यावर लिहिलं आहे, श्री सोमेश्वर चरणी तत्पर शिवराम भक्त चित्राव पुणेकर बांधले मनोहर रामेश्वर देवाचे. ठिकाणी काही शिळासुद्धा पाहू शकता तुम्ही. या ठिकाणी सुद्धा आहेत. आणि एक पत्र्याची शेडसुद्धा आहे. या ठिकाणी सुद्धा दशक्रिया विधी जे या जागेला पवित्र मानतात ते खालच्या मंदिरामध्ये न जाता या मुख्य मंदिरामध्ये येतात. आणि मंदिराच्या समोर तुम्ही एक प्रशस्त दीपमाळसुद्धा पाहू शकता. 15 ते 20 फुटी ही दीपमाळ आहे. असे संपूर्ण परिसर. तर मंदिर आपण निघालो आहोत जटोई पक्षाच्या त्या खुणा पाहण्यासाठी. गेटमधून निघाल्यानंतर समोर या ठिकाणी एक रस्ता मंदिराकडे गेलेला आहे आणि असा एक रस्ता खालच्या दिशेने गेलेला आहे. अतिशय सुंदर आणि पवित्र असं हे ठिकाण. पाण्याचा खळखळटसुद्धा पाहू शकता या ठिकाणी. झऱ्याचं पाणी या ठिकाणी वाहत आहे. आपण आता आपली चप्पल या ठिकाणी काढूया, कारण की आपण पवित्र जागेवर चाललेलो आहे. परिसर पाहून घ्या मंडळी. किती शांत असं हे परिसर आहे. अजिबात कोणाचा किलबिलाट नाही या ठिकाणी नाही. पक्ष्यांचा किलबिलाटसुद्धा नाही आहे. लोकवस्तीपासून अतिशय दूरवर असले ठिकाण. तर ही वाट जी गेलेली आहे ना, ती वर देवीचं मंदिर आहे, गावदेवीचं मंदिर आहे, त्या ठिकाणी ही वाट गेलेली आहे. आणि या ठिकाणी एक कुंड पाहू शकता. पवित्र कुंड आहे या ठिकाणी. आणि मुख्य म्हणजे ज्या ठिकाणी आपण आकर्षण जे पाहत होतो ते हे आकर्षण आहे. या ठिकाणी जटोई पक्षाचे जे तुम्ही पंजा पाहू शकता. या ठिकाणी जणू की नख मारली या ठिकाणी जटोई पक्षाने. आणि तशात काहीशा खुणा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. जवळून दाखवतो. आणि असा संपूर्ण कुंड या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी सुद्धा एक गणपती बाप्पाची शिळा तुम्ही पाहू शकता. असं एक कुंड आपण त्यामध्ये पाय हे करूया. या ठिकाणी सुद्धा पाहू शकता तुम्ही काहीशे खुणा पाहू शकता. आणि मुख्य आकर्षण हे झालं होतं, त्यामुळे आपण रामेश्वर मंदिरामध्येच थांबलो होतो. आता आपण इथून जाणार आहोत आई गावदेवी, म्हणजेच काही लोक आई गावदेवीसुद्धा म्हणतात, काही लोक भवानी मातेचं मंदिरसुद्धा म्हणतात. इथून पुढच्या बाजूला आहे ज्या ठिकाणी जटोई पक्षाचे नखा आहेत, त्या नख्यांच्या जो कुंड आहे तिथून पुढे एक रस्ता गेला, मी मागाशी दाखवला. आता त्याच दिशेने आपण जाणार आहोत. पाऊससुद्धा थांबलेला आहे, तर पटकन तुम्हाला दाखवतो ती जागा. त्या ठिकाणी जाऊया आपण. थोड्याशा वरच्या बाजूला ते मंदिर आहे, तिथं जाऊया आपण पटकन. देवीसाठी आपण फुलं हारसुद्धा घेऊन आलेलो आहे. एक हार भगवान रामेश्वराला आपण त्या ठिकाणी शिवलिंगावरती अर्पण केला. दुसरा हार आता देवीसाठी घेऊन चाललो आहे. आणि त्या जागेला सुद्धा एक महत्त्व आहे, मी तिथे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो. अशी ही जागा आहे, खूप पवित्र जागा आहे. म्हणजे ही तिसरा संदर्भ असणार आहे जो रामायणाशी निगडित आहे. पहिला संदर्भ म्हणजे हे रामेश्वराचं मंदिर, दुसरा संदर्भ म्हणजे या ठिकाणी जटोई पक्षाचे तुम्ही ज्या नख्या पाहिल्या दगडावरती, तो दुसरा संदर्भ. आणि तिसरा मुख्य संदर्भ तुम्हाला आता दाखवणार आहे मी. असा संपूर्ण परिसर. तिथून आता आपण वरच्या दिशेने जाणार आहोत. आता मात्र कच्ची पायवाट आहे या ठिकाणी. आता मला त्या काकांनी सांगितलं की वरच्या बाजूला या ठिकाणी एक रामेश्वर म्हणून गाव आहे. मंदिरावरूनच त्या गावाला नाव देण्यात आले रामेश्वर म्हणून.
यही गावदेवी माता. गावदेवी माता नमस्कार. तरी आपण आता येऊन पोचलो ते आई गावदेवी मंदिरापाशी. आई भवानी मातेचं मंदिर ठिकाणी या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार करण्यात आलेला आहे. पण जाऊया आता. मित्रांनो, आपण सध्या आलेलो आहोत ते आई भवानी माता किंवा आई गावदेवी माता. आता गावकरी या ठिकाणी आई भवानी मातासुद्धा म्हणतात किंवा काही गावकरी गावदेवी मातासुद्धा म्हणतात. मात्र आपण या ठिकाणी देवीच्या मंदिरामध्ये आलो आहोत. आपण पूजा केली. आपण एक छोटासा हार आणला होता देवीसाठी आणि दिवे लावलेले आहेत 2 या ठिकाणी. तेलसुद्धा होता. एक वात बनवली आणि दिवसुद्धा या ठिकाणी लावलेले आहे. संध्याकाळची वेळ झालेली आहे. मात्र या ठिकाणची जी मी स्टोरी तुम्हाला सांगणार होतो खाली की तिसरं रामायणातले संदर्भ म्हणजे ते हे ठिकाण. ज्यावेळी रावण सीतामातेला या ठिकाणाहून घेऊन जात होता तेव्हा सीतामाताच्या डोळ्यातून जे अश्रू निघाले होते, त्या अश्रूच्या धारा निघाल्या, अश्रूचे थेंब निघाले होते, ते थेंब या ठिकाणी पडताच त्या थेंबांची फुलं झाली होती असं म्हणतात. आणि या ठिकाणी काहीशी जी झाडं आहेत फुलांची त्यांना एक विशिष्ट प्रकारची फुलं येतात आणि जे फुलं सुरुवातीच्या काळात अश्रूसारखे दिसतात त्यानंतर मग त्याला एक विशिष्ट प्रकारचं फूल तयार होतं याचं होती. असे पवित्र ठिकाण आहे आणि या ठिकाणावर आपण सध्या आलेलो आहोत ज्या ठिकाणी देवीचं मंदिर आहे. अशी पवित्र हे ठिकाण. आता आम्हाला गावकऱ्यांकडून कळलं की जवळपास मार्च ते एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी ती फुलं बहरतात. याच ते फुलं असतात. कधी योग आला किंवा कधी कुठून जर फुलं तुम्हाला दाखवता आली तर मी नक्कीच दाखवेन. असा संपूर्ण परिसर. अगदी शांतता या परिसरामध्ये, कोणीच नाही आहे आणि असा जीर्णोद्धार केलेला संपूर्ण हा परिसर. तर आल्यानंतर मी थोडीशी आधीची साफसफाई केली. असे मातेचं मनमोहक रूप. हातामध्ये आपण तलवार पाहू शकता. एका हातामध्ये कमंडळू आहे. कमंडळू आहे की मी आता सांगू शकत नाही. मात्र असे देवीचं रूप आहे. दुसऱ्या हातामध्ये सुद्धा एक हत्यार आहे. या ठिकाणी सुद्धा 2 पाषाणी मूर्ती तुम्ही पाहू शकता आणि देवीची पाषाणी मूर्ती असं. त्याच्या समोरच्याच बाजूला या ठिकाणी सुद्धा तुम्ही काहीशी शिल्प पाहू शकता. त्या ठिकाणी शेंदूर लावलेला आहे. छोटे छोटे तुम्ही शिवलिंगसुद्धा पाहू शकता त्या ठिकाणी. कदाचित हे झाड असावं. काहीच अंदाज सांगू शकत नाही. सुनसान अशी वाट आहे. सुनसान असे जंगल. आजूबाजूला कोणीच नाही आहे. या ठिकाणी
ती शांतता पाहू शकता अगदी. फक्त माझा आवाज आहे आणि बाजूला चालणाऱ्या घोड्याचा आवाज आहे. पण पुन्हा एकदा आलो रामेश्वर मंदिरापाशी. या ठिकाणी मंदिर आहे. रायगड जिल्ह्यामधील सुधागड तालुक्यातील अतिशय मनमोहक असं ठिकाण. नक्कीच या ठिकाणाला भेट द्या. नक्कीच तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर एक पॉझिटिव्ह वाईब मिळेल, पॉझिटिव्हिटी या ठिकाणी आल्यानंतर फील होईल. नक्कीच सर्वांनी या ठिकाणी या. तर मंडळी असा होता संपूर्ण प्रभू श्री रामेश्वर मंदिराचा परिसर. श्री रामेश्वर श्री क्षेत्र रामेश्वर उद्धर. आपण याआधी नवीन रामेश्वर मंदिरसुद्धा पाहिलं. त्यानंतर आपण हे मुख्य जे प्राचीन रामेश्वर मंदिर आहेत ते सुद्धा मंदिर आपण या व्हिडिओमार्फत पाहिलं. या व्हिडिओमार्फत आपल्याला रामायणाशी निगडीत, रामायणाशी संदर्भ असलेल्या काही गोष्टी पाहायला मिळाल्या. जे की आपण खाली एक कुंड पाहिला होता आणि त्या ठिकाणी दशक्रिया विधी होते, तो संपूर्ण परिसर पाहिला होता. पहिलं या ठिकाणी आपण पाहिलं की रामेश्वर, मुख्य रामेश्वर मंदिर. त्यानंतर आपण पाहिलं की जटायू पक्षी ज्या ठिकाणी पंजा होता, पंजाचे जे ठसे होते, जो निशाण होता ते आपण निशाण पाहिलं. त्या ठिकाणी एक कुंडसुद्धा पाहिला. आणि त्यानंतर आपण तिसरा संदर्भ पाहिला, तो म्हणजे ज्यावेळी रावण सीतामातेला जेव्हा या ठिकाणी येऊन घेऊन जात होता तेव्हा सीतामातांचे जे अश्रू या ठिकाणी सांडले होते, त्या अश्रूंची फुलं झाली होती. तोच हा संपूर्ण तिसरा आपला संदर्भ होता. आणि त्या तिसऱ्या संदर्भाच्या आपण तो जो परिसर पाहिला, गावदेवी मातेचं मंदिर, भवानी मातेचं मंदिर, त्या ठिकाणी सीतामातेचे जे अश्रू पडले होते त्या ठिकाणी अश्रूंची फुलं झाली होती. आणि आजसुद्धा ती फुलं त्या ठिकाणी उमलतात. जेव्हा मार्च महिना किंवा एप्रिल महिना असतो तेव्हा ती फुलं उमलतात त्या ठिकाणी. आणि जेव्हा ती फुलं कळी असतात तेव्हा अश्रूंच्या स्वरूपातच त्या ठिकाणी कळी उमलत असते. त्यानंतर त्याचं एक फूल उमलतं. तर असं संपूर्ण रामायणाशी निगडीत असलेली संपूर्ण आपली आजची व्हिडिओ होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय श्री रामेश्वर.